ज्या लग्न करून सासरी गेल्या आहेत किंवा नजीकच्या भविष्यात जाणार आहेत त्यांच्यासाठी आमचा हा आग्रहाचा सल्ला. लग्न म्हणजे एक सुंदर नात्याची सुरुवात आहे हे खरंच, पण तो कोंडवाडा होत असेल तर तिथे राहायची गरज नाही. तुमची ओळख, तुमचं करिअर लग्नानंतरही अबाधित राहिलं पाहिजे हे आम्ही आधी स्पष्ट करू इच्छितो. त्याचा किंवा तिचा स्वभावच तसा आहे असं स्वतःला समजावून गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करू नका. एबीपी माझाचं सुनांना आवाहन, सासरचे त्रास देत असतील तर पोलिसात तक्रार करा. अशा प्रकारची तक्रार पोलीस नाकारू शकत नाहीत. लग्न झाल्यावर माहेर सुटला असा समज अतिशय चुकीचा आहे. वेळ पडल्यास माहेर परतण्यात काहीच चूक नाही. सासरच्यांचा छळ सहन करणं म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा जपणं नव्हे, हे सगळ्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे आणि माहेरच्यांनी हे आपल्या मुलींना सांगणं गरजेचं आहे. तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या स्वाभिमानात, तुमच्या सुरक्षेतच आहे. दरम्यान ज्यांची संख्या 100% सुद्धा नाही आहेत अशी सुद्धा माणसं आहेत, ते लोक अजूनही मध्ययुगीन मानसिकतेत जगतायत. अशा सासरच्यांना देखील आम्ही आवाहन करतोय, असे सासरचे की ज्यांच्याकडनं असे हागवण्यासारखे प्रकार घडतायत. लग्न करून सून घरी आल्यावर तिला मुलीसारखंच वागवा. तुमच्या घरातल्या पद्धती कळायला, त्याची सवय व्हायला सुनेला वेळ लागणार हे समजून घ्या. आजच्या काळातली मुलगी आहे, तिच्या स्वतःच्या आकांक्षा अपेक्षा आहेत. स्वतःमध्ये बदल करण्याची अपेक्षा केवळ सुनेकडून नको, तुम्ही देखील ती तयारी ठेवा. सुनेही शेवटी माणूस आहे, तो रोबोट नाही, त्यामुळे अवास्तव अपेक्षा ठेवू नका. सुनेला सन्मानाची आणि समान वागणूक देणं हा पर्याय नव्हे तर कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा. सून आणि तिचं माहेर म्हणजे एटीएम किंवा लॉटरी नव्हे, हुंडा घेणं गुन्हा आहे हे लक्षात घेऊन घ्या. सासू सासरे दीर नणंद सुनेला त्रास देत असतील तर पतीनं पत्नीच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. पत्नी ही पतीच्या भरवशावर तो माझ्या बाजूने उभा राहील हे गृहीत धरून सासरी येते. तिचा भ्रमनिरास करू नका. वैष्णवीने आपल्या मैत्रिणीशी बोलताना म्हटलेलं आहे, माझा नवरा माझा राहिला नाही. त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा.